तपस्विषु तपश्चास्मि तपस्विषु बीजं मां सर्वभूतानां बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् तेजस्तेजस्विनामहम् बलं बलवतां चाहम् बलं बलवतामस्मि नाही बलं बलवतां चाहम् चाहम इथे अस्मि पडले बलं बलवतांशाहम् कामरागविवर्जितम् कामरागविवर्जितम् धर्माविरुद्धभूतेषु धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ कामोऽस्मि भरतर्षभ ये चैव सात्विका भावा ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि न त्वहं तेषु ते मयि त्रिभिर्गुणमयैर्भावैः त्रिभिर्गुणमयैर्भावैः एभिः सर्वमिदं जगत् येभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् मामेभ्यः परमव्ययम् दैवी एषा गुणमयी दैवी एषा गुणमयी मम दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते मायामेतां तरन्ति ते न मां दुष्कृतिनो मूढाः न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया परतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः आसुरं भावमाश्रिताः जय श्रीराम. इथे पुष्कळ चुका झाल्यात. हे प्रिंटिंग मिस्टेक मध्ये इथे बघा नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते आहे तिथं तद्यन्ते लिहिलं. काय तिथे तसंच बलवतांच्या अहमच्या ऐवजी बलवतामस्मी लिहिलं. चाहम बरोबर नाहीये का? बरोबर आहे चाहमच बरोबर आहे. अच्छा ओके. आणि अजून कुठे? तिथं प्रपद्यन्ते आहे ना तिथं प्रतद्यन्ते पडलंय इथं माझ्याकडे. ह्याच्यात चुका आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके माझ्याकडे माझ्याकडे इथं चुका झाल्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. बरोबर. हे ज्ञानेश्वरी मधली वाचतो ते. बरोबर. गोरखपूरचे चांगले आहेत बहुतेक सगळे. गोरखपूरचे बहुता चुका नसतात. बाकीच्यांचं काही खरं नाही. ठीक आहे.
पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषो. पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मी आहे. किंवा अग्नीच्या ठिकाणी असलेलं जे तेज आहे ते मी आहे. अग्नी दिसणारा जो अग्नी आहे त्याचं जरी ते तसं स्वरूप दिसलं त्याचं मूळ काय आहे तर हे वरचं कवच आहे अग्नी हे, पण मूळ जे आहे ते तेज आहे मध्ये. हे वरचं कवच बाजूला केलं तर ते मधलं तेज दिसेल. जसं तसं जसं हे सत्य जे ते आत्मतेज आहे ते मी आहे. जिथे कुठे त्रैलोक्याच्या विविध प्रकारच्या योनीमध्ये सगळे जे प्राणी जन्माला येतात त्या सगळ्यांचे जीवन मी आहे. जीवनम सर्व भूतेषु. जीवन म्हणजे काल सांगितलं आपण जीवनाचा त्यांचा आधार आहार वेगवेगळ्या प्रकारचा आहार आहे त्यांचा प्रत्येकाचा. काल आपण विचार केला. प्रत्येक प्राण्याकरता त्यांच्या त्यांच्या देह इंद्रिय मन बुद्धी प्राण यांच्या प्रकृतीला अनुसरून त्यांचं साधन वेगवेगळं, जगण्याचं साधन जे आहे ते वेगवेगळं आहे. अर्थात या सगळ्या साधनांच्या मध्ये मीच एक आहे अभिन्न रूपाने. काल आपण पाहिलं बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम. सनातन बीज मी आहे. बीज म्हणजे कारण, सगळ्या कार्याचं मी कारण आहे. अभिन्न रूपाने मीच एक सगळ्यांचं बीज आहे. सुरुवातीपासून जसं काल आपण विचार केला की महत्त्वापासून सुरुवात होतं. जशी जगद उत्पत्ती व्हायला सुरू झाली महत्त्वापासून प्रकृती, प्रकृतीपासून अहंकार, अहंकाराच्या नंतर मग त्यातून तन्मात्रा सुरू होतात. अर्थात पंचमहाभूतांच्या त्या पंचमहाभूतापासून पुढे इंद्रिय वगैरे, त्या अनाजस अहंकारापासून इंद्रिय, सात्विक अहंकारापासून मन वगैरे असं होत. जगत उत्पत्तीच्या काळामध्ये आकाश जे आहे त्या आकाशापासून अंकुर वाढायला लागतो. त्या आकाशापासून कार्याला प्रारंभ होऊन पुढे हळूहळू करत पृथ्वीपर्यंत येत. काल आपण पाहिलं आकाशातून वायू शब्द तन्मात्रा आहे आकाशाची, वायूची स्पर्श तन्मात्रा वगैरे या प्रमाणात होत. आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजामधून आप, आपामधून पृथ्वी, पृथ्वी आप तेज वायू आकाश या पद्धतीत हे सगळं होत. पृथ्वीपर्यंत सगळे ते होतात आणि लय काळामध्ये उलट्या दिशेने जातात. पृथ्वी आपात जाईल, आप तेजात जाईल, तेज वायू जाईल, वायू आकाशात जाईल. आकाशामध्ये सगळं आकाश जे आहे ते शब्द तन्मात्रा जी आहे ओंकार स्वरूप अ उ म असे 3 अक्षरातून हे सगळं ओंकार सुद्धा त्या बीजामध्ये लय होतो. जोपर्यंत हा विश्वाकार आहे तोपर्यंत हे सगळं बीज जे आहे ते विश्वाच्या सारखं दिसत. आणि जिथे पुन्हा परत लोप पावेल तेव्हा मग त्याला कुठलाही आकार नाही, काही नाही, कोणताच आकार राहत नाही, सूक्ष्म नाही, स्थूल नाही, काहीच नाही. अशा प्रकारचं हे जे स्वयंसिद्ध अनादि विश्वाचं जे बीज आहे सनातन, सनातन नित्य बीज आहे, अनादि आहे, अनादि आणि अनंत आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातन. हे समजतो, लक्षात घे. हे गूढ ज्ञान
आपल्याला विज्ञान काय आहे, ही सगळी प्रक्रिया कशी होते ते विज्ञान आहे. त्यानंतर ज्ञान काय आहे, तर या सर्वांचं कारण हे बीजच फक्त मी आहे, मीच फक्त आहे, हे ज्ञान आहे. आणि हे जे प्रक्रिया झाल्यानंतर जे प्रगट दिसतं आकार वगैरे सगळ्या गोष्टी, यालाच ह्या प्रपंचाला, दृश्य प्रपंचालाच सत्य समजणं हे अज्ञान आहे, याप्रमाणे सांगितलं. ज्या वेळेला मग ती महाप्रलय होईल तेव्हा बीज हे एकटच राहत, त्यावेळेला जगाला कुठल्याही प्रकारचा आकार वगैरे राहत नाही. हे पांडुपुत्र, हे सगळं विचाराच्या नगरीला जर हे आणशील, विषय सगळा समजून घेऊन विचारामध्ये आणशील, जग आणि त्या जगाचं कारण म्हणजे बीज, याचा सगळा विचार करशील पूर्ण काय ते, तर तुला सत्य काय आणि मिथ्या काय हे सहज रीतीनं उलगडा होऊन जाईल. तथापि सोड, चला असू दे म्हणाले. पुढे सांगतो आता. तपस्यास्मी तपस्विषु तेजस तेजस्वी नाम बुद्धिर्बुद्धिमत्तामस्मी वगैरे. तर सगळ्यामधलं मीच आहे. बुद्धिमानातली बुद्धिमंतातली बुद्धी मी आहे. तपस्व्यांचं ते तप मी आहे. तेजस्वी लोकांचं तेज मी आहे, किंवा तेजात जे काही तेजस्वी आहे त्या सगळ्याचं तेज मी आहे. बल मधलं जे अढळ बल आहे, बलवान मध्ये हे नाही की फक्त शरीरातलं बळ, तर सर्वत्रच बळ आहे बरं का. गुरुत्वाकर्षणाचं बळ आहे, सगळीकडेच बळ आहे. एक असं बळ आहे की सगळं विश्वाला यथास्थित ठेवलेलं, ते बल मीच आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतात, बलम बलवतांच्या काम राग विवर्जितम. त्या बलाला कुठलंही काम नाही किंवा कसला राग नाही किंवा काय असं आकर्षण कुठल्या प्रकारचं काही हेतू नाही, ते बल मी आहे. तो तर याला काही काम राग नाही, ह्याला जागा दिली त्याला जागा देणार नाही. आकाश असं म्हणतं का की गरुडानेच फक्त उडावं माझ्यामध्ये, चिमणी वगैरे उडू नये, असं काही म्हणत नाही आकाश. त्याचप्रमाणे वायू असं म्हणतो का मी सुगंधच फक्त घेऊन जाईन, दुर्गंध नेणार नाही. जे असेल ते घेऊन जातो, त्याला काही आवड निवड काही नाही. काम राग विवर्जित सांगायचं, काम राग काही नाही. तर असं जे बळ आहे ते सगळं मी आहे. बलम बलवतांच्या काम राग विवर्जित, हे सगळं जे बळ आहे ते सगळं मी आहे. फोर्स, वैज्ञानिक भाषेमध्ये त्याला फोर्स म्हणायचं. हे सगळं बळ मी आहे. गतीज आणि स्थितीज ऊर्जा वगैरे आपण ज्याला म्हणतो, हे सगळंच काही मी आहे. गतीमुळे होणारी ऊर्जा मी आहे, स्थितीमुळे असणारी ऊर्जा मी आहे. सगळं काही जे बल आहे, जे कामराग विवर्जित असलेलं सगळं बळ मी आहे. त्याच्या पुढे सांगितलं, बलम बलवतांच्या कामराग विवर्जितम धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. आता इथे भूतेषु म्हणण्याचं म्हणजे प्राणीमात्र शब्द. जे लोकांमध्ये स्त्री विषय किंवा पुरुष विषय जे काही असेल ते भिन्न लिंग, जे काही आकर्षण आहे, काम कंदर्प आहे, आकर्षण आहे, काम भाव जो आहे, काम विकार आहे,
तर म्हणाले की ज्या कामविकारामुळेच धर्माची वाढ होते, धर्माविरुद्धो भूतेषु, धर्माला अविरुद्ध असणारा म्हणजे धर्माला वाढवणारा, धर्माचा ऱ्हास करणारा नव्हे. तर धर्म म्हटल्यानंतर काय असे विचाराला, धर्माला वाढवणारा म्हणजे येतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी धर्म हा वगैरे धर्माच्या व्याख्या आल्या, किंवा धारणा धर्म मिथ्याहू धर्मधारा येथे प्रजा वगैरे वगैरे पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या. तर धर्माचा अर्थ आहे, जेणेकरून पूज्यदादांनी धर्माची एक व्याख्या केली. ते म्हणाले वैयक्तिक जे ज्यांनी विकास त्याला धर्म म्हणा, आणि वै- जे काय कार्य आहे ते सगळं अधर्मामध्ये येईल, धर्माच्या विरुद्ध जाईल. धर्माला अविरुद्ध असणार म्हणजे वैयक्तिक जीवन विकासामध्ये जे सहाय्यकारक होतं, अशा प्रकारचं जे कामना आहे ती सगळी सुद्धा भगवान म्हणतात ते तुम्हीच आहे. हे आकर्षण जे आहे, ही अपूर्णता किंवा आकर्षण, आसक्ती ही भगवंताची निर्मिती आहे, तेव्हा त्याचा आदर ठेवला पाहिजे. त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे, आणि त्याचा योग्य उपयोग ह्याच्यासाठीच आहे की भगवंतांनी जे काही चक्र निर्माण केलं, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः, ते तिसऱ्या अध्यायात सांगितलं. नाही का? केशवोत्कृष्ट कामधुक समजे त्या चक्रामध्ये जर आपण व्यवस्थित केलं, आपली भूमिका पार पडली, तर इष्ट कामधुक आहे. सगळंच आपल्या जे काही जीवन विकासाच्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या प्राप्त होतात. विकास त्याला म्हणायचं की ज्या गोष्टीचा जो उद्देश आहे त्या गोष्टी, ती उद्देशापर्यंत ती गोष्ट पोहोचणं म्हणजे त्याचा विकास आहे. ज्याच्यासाठी जे निर्माण झालं आहे ते तसंच वापरलं जाणं. नाहीतर कशासाठी तरी काहीतरी वापरलं म्हणजे विकास होत नसतो, त्याला विनाश म्हणावा लागतो. जसं आपण बुद्धिनाशात प्रणशेतीचा विचार करताना केला, बुद्धिनाश होत नसतो, कुठल्याही गोष्टीचा विनाश होत नसतो, नाश काहीच होत नसतो. तर विरुद्ध उपयोग, उलटाच उपयोग झाला की म्हणजे नाश समजायचं त्याला. तसा काम विकार सुद्धा अशासाठीच आहे. इथे भगवंतांनी सांगितलं की एरवी जो कामविकार आहे, कामविकाराच्या रूपाने विस्तारलेला असतं असं दिसतो, इंद्रियाला अनुकूल असं जे काम करतो, परंतु ती कर्म इंद्रियाला अनुकूल जरी असली, इंद्रियाला आवडणार म्हणून त्या इंद्रियांचं त्याच्यात प्रवर्तन होत असलं तर का दुसऱ्या अध्यायात सांगितलं यन मनोन विधीयते, तर त्याप्रमाणे तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिवांभसी असं न होता, एखादं वाऱ्यामध्ये जिकडे वारा आला तिकडे उपयोग खेचला चालली नौका, तर ती पोहोचणार नाही किनाऱ्याला. तर किनाऱ्याला पोहोचणं हे जसं आवश्यक आहे, तर त्या दिशेनेच ते काम असलं पाहिजे सगळं. त्या दृष्टीने सांगितलं शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गानेच जो जातो, शास्त्र निषिद्ध अशा कर्माची आडवाट सोडून देऊन शास्त्रविहित कर्माच्या राजमार्गाने जातो, आणि त्या विधीच्या मार्गाने जाता जाता बरोबर त्यांच्या बरोबर शास्त्राचे जे नियम आहेत त्या नियमांचा प्रकाश त्याच्या समोर असतो. लोक म्हणतात आम्हाला नियम माहित नाहीत, मग काय माहित नाहीत हे चालत नाही, माहित करून घ्यावं लागतं. कमीत कमी मनुष्याला तरी हे कर्तव्य आहे, कमीत कमी नाही मनुष्यालाच आहे कर्तव्य, बाकीच्यांना मला गरजच नाही मुळे. बाकी सृष्टी सगळी नियमातच चालत असते. इच्छा स्वातंत्र्य माणसाला झाल्यामुळं माणूस मग त्याच्या इच्छेला वाटेल तिकडे जातो, म्हणून त्याला गरज आहे शास्त्र नियम माहित करून घेण्याची. धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीनः पशुभिः समानः, हे असं म्हटलं गेलं सुभाषित सांगतात, पण मला ते काही योग्य वाटत नाही. मला असं वाटतं की बाकीचे सगळे पशु इत्यादी
धर्मेणहीन नसतातच मुळे. धर्मेणहीना पशुभी समान म्हणणं चूक आहे. कारण पशु हे सगळे आपल्या धर्माच्या आचरणातच असतात. पशूंची कोणतीही कामना अशी नाही की ज्याच्यामुळे त्यांच्या जातीचा, त्यांच्या सगळ्यांचा ऱ्हास होईल, त्यांच्या धर्माचा ऱ्हास होईल. शरीराला त्यांना योग्य असतं. पुढेच झोपतात ते त्यांच्या शरीराला योग्य असतं. ते तशाच प्रकारचा सगळा विहार करतात की जेणेकरून त्यांच्या प्रजातीचा योग्य धारणा राहील, त्यांच्या सगळ्या गुणांचा विकास होत राहील. मनुष्यच फक्त असा आहे की जो कामनेच्या आहारी जाऊन, कामाच्या आहारी जाऊन स्वतःचा आणखी विनाश करून घेतो. बाकी सगळे तर असंच. म्हणून इथे काही पशुभी समान मला योग्य वाटत नाही. तर काम अशा प्रकाराने व्यवहार करू लागला की मग धर्माची पूर्तता बरोबर होते. मग अशा धर्माच्या पूर्ततेमध्ये जाणारा जो काम आहे याने धर्माविरुद्ध भूतेषु कामोस, तरी सुद्धा ते मोक्षापर्यंत पोहोचतात. धर्माच्या मर्यादेमध्ये असणारा काम, धर्माच्या मर्यादेमध्ये असणारा अर्थ, हे दोघे जर असतील तर ते बरोबर मोक्षाला पोहोचतात. एक किनारा धर्माचा आणि दुसरा किनारा मोक्षाचा असतो. या धर्माच्या किनाऱ्याच्याही बाहेर पडायला नाही पाहिजे, म्हणजे मग तिकडे मोक्षाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचता येत. या धर्माच्या किनाऱ्याचे जर बाहेर पडलं, मागे गेलं, बाहेर गेला, तर मग मोक्षाचं वाटच चुकली. मोक्षाची वाट सापडणारच नाही मिळेल. त्या मांडवावर जो काम अशी ही सगळी चढ, आणि मग ते जाऊन पोचते, मोक्षापर्यंत जाऊन टेकते. क्षमा, क्षमा. आवाज येत नाहीये. मध्ये-मध्ये कटायला बरेच वेळ झाला. असं का? काय बर. झालं? मला वाटलं सर्दी झाली, खिडकी मग. म्हणजे शब्द नाही, सर्दीचा प्रश्न नाही. नाही, नाही म्हणजे आवाज येत येतच नाहीये नाहीये. का? कटायला लागलाय आता बरेचदा. येतोय का? हां, आता येतोय. हां, हां. आता येतोय का? हां, येतोय, बर. येतोय, येतोय. हां. ठीक. सांगू नये म्हटले पण खूप म्हणजे खूपच आवाज येतच हा नाही. तुम्ही तिकडे हा, बोलायला लागलात ठीक आणि आहे. इकडे येत नाही. हां. तर असा जो धर्माने नियमित झालेला काम आहे, संदर्भ आहे, जो भूता या बीजरूप तो मी म्हणे बापू योग्यांचा, तो सगळा संदर्भ, तो काम, असा धर्माने नियमन केलेला काम, तो प्राणीमात्रांच्या उत्पत्तीचं कारण असणारा जो काम आहे, तो मी आहे. महाभारतामध्ये हा विचार सांगितला, अपध्यान मलो धर्मो मलो अर्थस्य निगुहनम संप्रमोद संप्रमोद मलः काम. तर कामाचा मूळ वगैरे काम नाही आहे, लक्षात घ्या. प्राप्त करण्याची वस्तू आहे काम सुद्धा, तर महत्व आहे. आणि त्याचा उद्देश हा आहे, हे जे आकर्षण ठेवलं, अनावर आकर्षण ठेवलेलं, हे काही फक्त मनुष्यासाठीच आहे असं नाही, सगळ्या सृष्टीमध्ये आहे. स्थावर जंगम सगळ्या सृष्टीमध्ये हा विषय आहे बरं का. त्या आकर्षण जे आहे त्याचं कारणच हे आहे, ही सृष्टी चालू ठेवण्यासाठी, हे चक्र चालू ठेवण्यासाठी त्याचा उद्देश आहे. त्या योगसूत्राचा तो ग्रंथ आहे यांचा, कृष्णाजी केशव कोल्हटकरांचा, त्याच्यात त्यांनी ब्रह्मचर्याचा विचार सांगताना ही सगळी गोष्ट स्पष्ट केली. फार सुंदर.
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. यातला ब्रह्मचर्याचा विचार सांगताना सांगितलं. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर लाभा असं आहे. तर ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय आहे, कसं आहे ते सांगताना हा सगळा विचार त्यांनी सविस्तर केला आहे. त्याचप्रमाणे महाभारतकरांनी त्याच्यात एक पुढे सांगितलं आहे. शांती पर्वामध्ये हा विचार आला आहे. जसं आता मी सांगितलं, आमोद प्रमोद हे कामामल आहे. त्याचप्रमाणे हे पण सांगितलं की काय म्हणतात, एखाद्या ग्रहस्थानी पदार तो दानतो असा विचार आहे. ग्रहस्थ बाकी कुणाच्या गुणामध्ये दोष वगैरे बघू नये, इंद्रिय सांगितले आहेत पुढे हात ठेवा वगैरे वगैरे. आणि मग सगळ्यांशी कुणाशीही कलह करू नये. जो ग्रस्त त्या सर्वांशी कलह, पृथ्वी, पुरोहित, आचार्य, मामा, अतिथी, आश्रित, वृद्ध, बालक, रोगी, वैद्य, आपले ज्ञाती बांधव, आई वडील, जावई, भाऊ, पुत्र, पत्नी, मुलगी, सेवक वर्ग, सगळ्याशी कुणाशीही विवादच करू नये म्हणा. असं जर कुणी काय करून दिलं तर तो आपण सर्व पापापासून ते तो दान तो सदाहरण पासून सुरू केले. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचा काम. तर त्याच्यातही पुष्कळ विषय आहे, कामाचे नियम काय वगैरे वगैरे. तर त्या नियमाने जो बनलेला काम असतो तो मोक्षाच्या पालवी त्या ह्याच्यापर्यंत घेऊन जातो. ते मांडवाला पालवी घेऊन जातो बरं. आता हे किती सांगायचं म्हणाल. आता वस्तुजातीची आगवे मजपासून जाणावे विकारले असे, तर सगळं वस्तुजात जे आहे ते सगळं माझ्यापासूनच निर्माण झालं आहे. बीजम माम सर्व होताना. प्रत्येक पदार्थाचं नाव घेऊन किती सांगायचं. सर्व प्रकारचं जे काही वस्तू आहे ती सगळी सगळीच्या सगळी माझ्याच पासून कार्यरूपाला प्राप्त झालेली आहे. आता ह्याच्या पुढचे जे हे चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त एवेति तान्वेति, ते सुद्धा माझ्यापासूनच निर्माण झाले आहेत. सात्विक, राजस, तामस सगळे जे काही भाव आहेत ते माझ्याच पासून निर्माण झाले आहेत. हे ओळख लक्षात घे. हे माझ्यापासून झाले आहेत. ना तरी परी तया माझी मी नाही, पण त्या भावामध्ये मी नाही म्हणले. ते माझ्यात आहेत. मत्त एवेति, माझ्यापासून ते निर्माण झालेले आहेत. नत्वहम तेषु, ते मात्र माझ्यात आहेत, मी त्याच्यात नाही. हे कसं? जसं जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. माझ्या अधिष्ठानावर हे सगळे तयार झाले आहेत. स्वप्नाच्या डोहामध्ये जागृती बुडून गेली का? जागृती बुडत नाही. जागृतीच्या डोहामध्ये स्वप्न बुडून जाईल. स्वप्न नाहीच होईल जागृती मिळाल्यावर. जागृती आली की स्वप्न त्याच्यातून बुडून जात. स्वप्नाच्या डोहामध्ये काही जागृती बुडत नसते. ज्याप्रमाणे रसद्रव्याचं म्हणजे पाण्यापासून, पाण्याच्या सहाय्याने काल आपण सांगितलं की पाण्यातून पुढे ती पृथ्वी झाली, तर पाण्यापासूनच ते झाड होतं, ते घट्ट होतं, नंतर मग चांगला बुंधा तयार होतो, भरीव बनतं. तिच्यापासून अंकुराच्या क्रमाने मोठ्या आकाराचं कठीण काष्ट वगैरे उत्पन्न होतं. मात्र त्या लाकडामध्ये बीजाचा काहीतरी गुण आहे का? बीजाचा काही गुण राहत नाही. बीज त्याच्यासारखं आहे का? लाकडासारखं आहे का? थोडंच. लाकडापासून ते बीज तयार झालंय. लाकडापासून झालं तयार. पण
त्याच्यात जसं हे बीज राहत नाही किंवा बीजाचा गुण दिसत नाही, त्याप्रमाणे म्हणाले हे जे स्थळ विज्ञान आहे, प्रपंच जरी असलं तरी त्याच्यामध्ये मी नसतो. त्याच्यामध्ये ते बीजासारखं काहीतरी दिसतं का? नाही दिसत. त्या बीजामध्ये ते झाड आहे. बीजामध्ये ते झाड आहे. बीजामध्ये ते झाड आहे म्हणूनच ते झाड निर्माण झालं, त्याच्यातून होतं म्हणूनच प्रकट झालं. लक्षात घ्या, बीजामध्ये ते झाड होतं म्हणून प्रकट झालं. झाडामध्ये बीज आहे का? नाही म्हणाले, कारण बीजाचा काही गुणधर्म तिथं नाही. तसं भगवंतापासून ही सृष्टी निर्माण झाली, हा त्याचे त्याचं बीज आहे. बीजम माम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातनम. पण त्या सृष्टीमध्ये भगवंताचा गुण नाही आहे. तेषु ते मयी, मी ते माझ्यात आहेत. हे सगळे भाव सात्विक राजस तामस वगैरे सगळे, त्याच्यातून सगळी सृष्टी आहे, त्रिगुणात्मक सृष्टी आहे. तर तसा तो मी त्याच्यामध्ये नाहीये. ते म्हणाले ते सगळं माझ्यात आहे. आणखी उदाहरण दिलं, आकाशामध्ये मेघ येतात. आकाशामध्ये मेघ आहेत. आकाश असल्याशिवाय मेघ येतील कसे? येणारच नाहीत. आकाश आहे म्हणून मेघ आहेत. पण त्या मेघामध्ये थोडेच आकाश आहे म्हणा. मेघात आकाश नाही. बरं, त्या मेघामध्ये पाणी आहे. मेघामध्ये पाणी आहे, पण पाण्यात मेघ आहेत काय? पुन्हा विचार करा, पाण्यात मेघ नाहीत. बर, त्या पाण्यामध्येच हे पाण्याचे मेघ एकमेकावर घर्षण होतं, त्यातून वीज चमकते. ते जे तेज दिसत त्या विजेमध्ये, आता मला सांगा, त्या पाण्यामुळेच ते तेज प्रगट झालं ना तिथं. पाण्यातल्या घर्षणानं ते तेज निर्माण झालं ना. असं जरी झालं असलं तरी त्या विजेमध्ये पाणी आहे का? पाणी नाही. आणखी उदाहरण देत की जर लाकडं ओली असली ना तर धूर येतो. यत्र यत्र धूम तत्र तत्र अग्नी, असं असतं. येतो धूम असतो तर अग्नी. जिथे धूम असतो तिथं अग्नी असतो. न्यायशास्त्रामध्ये एक अनुमानाचं प्रमाण, अनुमानाचं उदाहरण म्हणून दिलेलं आहे. अनुमान आपण करतो, अनुमान प्रमाण आहे ना, हे तू काय नाव आहे तिकडचे न्यायशास्त्रात. तर ते म्हणाले जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतो. अग्नीतून धूर निर्माण होतो. अग्नी असल्याशिवाय धूर निर्माण होणारच नाही. अग्नी आहे म्हणून धूर निर्माण झाला. अग्नी संपला तर धूरही संपेल. अग्नी आहे म्हणून धूर असला तर त्या धुरामध्ये अग्नी आहे का? पण धुरामध्ये अग्नी नाही. इथं तशा रीतीने सांगितलं, ये चैव सात्विका भावा राजसास तामसाश्च ये मत्त येवेती, माझ्यापासून हे सगळे निर्माण झाले आहेत. तानविती मत्त येवेती तानविती, माझ्यापासून सगळे निर्माण झालेले आहेत, उत्पन्न झालेले आहेत. ते सगळे भाव माझ्यामध्ये आहेत, आहेत म्हणून निर्माण झाले, त्यातून उत्पन्न झाले, प्रगट झाले. अव्यक्त निधनांनी व तत्र गाभारे देवा, अव्यक्ततून व्यक्त झाले. पण त्या भावांमध्ये मी नाही. 9व्या अध्यायात थोडासा विचार आलेला आहे. हे मी म्हणालो ना, कसे काही कूट श्लोक सगळीकडे आहेत, तशापैकीच काही आहे विचार 9व्या अध्यायात आलाय. तेव्हा सांगायचं तात्पर्य, हा सगळा जो काही विकार आहे, तो विकार जरी माझ्यातून निर्माण झाला असला तरी विकार म्हणजे मी नाही. त्या विकारामध्ये मी नाही आहे. ते विकार माझ्यात आहेत. माझ्यापासून झालेले सगळे विकार आहेत, सत्वरजतम इत्यादी. मी जरी लोकांना दिसत असलो, जगासारखा दिसत असलो, जगाच्या रूपाने विकाराला प्राप्त झालेला असलो, तरी सुद्धा परमार्थतः तो विकार जो आहे, तो विकार म्हणजे काही मी नव्हे. विकार म्हणजे जग.
जगत विपरिवर्तते असं आलंय 9व्या अध्यायामध्ये. जगत विपरिवर्तते. जगाचा हा विवर्त होतो. इथे विकार हा शब्द इथे जरी वापरला गेला असला तरी परमात्म्यामध्ये ह्याच्यामध्ये ब्रह्मामध्ये हा विकार नाही संभवत. बरं का? ब्रह्म विकृत होत नाही तर ब्रह्मावर विवर्त होतो, म्हणजे भासत फक्त झाल्यासारखं, त्याला विवर्त. शंकराचार्यांनी हा विवर्तवाद समजावला. हा विवर्त आहे, विकारी नाही का तर. ते पण परमार्थता हा विकार म्हणजे काही मी आहे असं नाही. मत्त एवेति तान विद्धी न त्वहं तेषु. त्यांच्यामध्ये मी नाही, ते मई, ते माझ्यात आहे विकार. या त्रिभिर गुणमयीर भावैहि एभी सर्वमितम जगत. या 3 भावामध्ये गुणमय भाव जे आहेत हे सात्व रजतम, या 3च भावामध्ये सगळं जग निर्माण झालेलं आहे. सगळ्या जगाचं वर्णन एवढ्यातच होऊन जात. त्रिभिर गुणमयीर भावैहि एभी सर्वमितम जगत. मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. या 3 भावामुळे हे सगळं जग मोहित होत. मोहित झाल्यामुळे ना अभिजानाती, मला जाणू शकत नाही. मामेभ्यः, यांच्यापासून मी वेगळा, ह्या सगळ्या 3 गुणांच्या पासून, या सगळ्या मोहापासून मी, ह्या जगापासून मी वेगळा आहे, या गुणांतून मी वेगळा आहे, विकार रहित जो आहे मी, त्या मला हे जाणू शकत नाहीत. एभ्यः परम, यांच्यापेक्षा मी पुढे आहे, अधिक वेगळा आहे या भावांपेक्षा, या 3 भावापेक्षा, सत्व रजतम ह्या 3 पेक्षा मी वेगळा आहे. हे जे मोहित झालेले जग आहे ते जाणू शकत नाही. मोह पडलेलं जे जग आहे. उद्या विचार करू. हा जो मोह आहे त्यालाच पुढे भगवंतनी, त्यांची माया ही कला आहे, शक्ती आहे, दैवी गुणमयी आहे. दैवी म्हणजे देवाची माया. उद्या विचार करू की हा मोह कसा होतो. ठीक आहे. आज झालेला विचार हा इथेच भगवत चरणारविंदांवर समर्पित करूया आणि वाणीला विराम देऊ. कोणाला काही सांगायचं आहे? दादांनी धर्माची व्याख्या कोणती सांगितली ते ऐकू आलं नाही तेव्हा. अरे वैयक्तिक जीवन विकास हा आणि सामाजिक स्थैर्य हा ते आहे. हा हा हे सांगितलं. शांती पर्वात कोणता श्लोक म्हणलात? शांती पर्वामध्ये, हा शांती पर्वामध्ये 2 सांगितले तुम्हाला. एक तरी तो स्वधारणनिरत हा गृहस्थ हे सांगितलं, हा हा आणि पहिलं सांगितलं अपध्यान मनोधर्म. हा अपध्यान मनोधर्म, ते हा श्लोक आहे. काय आमोद प्रमोद हे जे आहे ते कामाचं मला आहे. फळाची इच्छा असणं हे धर्माचं मला आहे, आणि आमोद प्रमोदाचं इच्छा असणं हे कामाचं मला आहे. आणि संग्रह करणं हा अर्थाचा मल आहे. ते कामाचं मल सांगण्यासाठी सांगितलं. धर्माचं काय म्हणलं? अपध्यान मलो धर्म. फळाची इच्छा हा धर्माचा मल आहे. हा फळाची इच्छा. फळाची इच्छा. संग्रह हा अर्थाचा मल आहे, आणि आमोद प्रमोद हा कामाचा मल आहे. तर आमोद प्रमोदासाठी काम नाही,
हे त्रिवर्ग आपल्या आपल्या दोषरहित जर झाले तर ते कल्याणकारक आहे. फळाची इच्छा न करता धर्माचं आचरण केलं म्हणजे कल्याण होत. अर्थाचा संग्रह न करता अर्थाचा उपयोग करत गेला की त्या अर्थाने आपलं कल्याण होत. आणि आमोद प्रमोद साठी म्हणून काम न करता आपल्या जीवन स्थैर्यासाठी आहे, जीवनाच्या विकासासाठी तो काम आहे, केवळ आनंदासाठी नाही. म्हणून त्याप्रमाणे जो काम वापरला गेला ते सुद्धा कल्याणकारक असतं. आणि आणखी एका ठिकाणी माझं आता ते लक्षात नाही, वेदांचं काही जे आहे ते आपल्याकडे जो विवाह संस्कार म्हणून एक पुस्तक आहे का, मागे होतं माझ्याकडे, आता होतं ते आता कुठं आहे माहित नाही. त्याच्यात तो श्लोक त्यांनी दिलेला आहे, बहुतेक श्रुती स्मृतीतला आहे का कुठला लक्षात नाही. त्यात हे सांगितलं की गृहस्थाला काय मोक्ष मिळणार नाही असं नाही, गृहस्थ धर्मामध्ये राहून सुद्धा तो मोक्ष मिळतो. संन्यासाचं जे फळ आहे ते सुद्धा गृहस्थ धर्मात राहून सुद्धा होत. इकडे सुद्धा दिले आहे कुठेतरी, पण लक्षात येत नाही आता. त्याच्यातही आहे शांती पर्वात सुद्धा तो विषय आलेला आहे. हे अजून एकदा सांगताल का? काय हे जे हे विवाद करायचा नाही, त्याची नावं होती ना, ती नावं ऐकू लागेल म्हणजे कोणाकोणाशी करायचं नाही. हो, हो, हो. हा. ते तर सगळे 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 थोडक्यात आहे की कुणाशीच नाही आहे, पण ऐकायचं चांगलं ऐका. एकदा सांगतो आता. गृहस्थ पुरुषाने आपल्याच स्त्रीवर सदा प्रेम करावे. कुणाच्याही गुणांमध्ये दोष काढू नयेत. इंद्रियांना संयमात ठेवावं. ऋत्विक, आता इथून सुरू केलं, कोणाकोणाशी वाद करायचा नाही. ऋत्विक म्हणजे ब्राह्मण लोक, जे आपल्या यज्ञामध्ये वगैरे जे आपण बोलावलेले ब्राह्मण असतात त्यांना ऋत्विक. ऋत्विक, पुरोहित, आचार्य, मामा, अतिथी, आश्रित, आपले कोणी जे आश्रित असतात, आपल्या घरात असलेले वृद्ध, लहान असलेले बालक, कोणी रोगी असेल समजा तर रोगी, वैद्य, ज्ञाती बांधव, आई वडील, जावई मुलगी, भाऊ, पुत्र, पत्नी, सेवक वर्ग यांच्याशी विवाद करू नये. जो गृहस्थ या सर्वाशी कलह सोडून देतो तो सर्व पापापासून मुक्त होतो. मनुस्मृतीमध्ये सुद्धा हा विषय आला आहे. मनुस्मृतीमध्ये सुद्धा सांगितलं आहे की हे जर सोडून दिलं कलह तर मोक्ष प्राप्त होतो आपल्याला. पुत्र आणि सून ना, सोनाचा विषय तर दिला नाही, पण अर्थात ते समजून घ्यायला पाहिजे, ते सोनं सुद्धा आलं. बरं. स्वदारनिरतो दांतो ह्यरसूयुर्जितेंद्रियः ऋत्विक पुरोहिताचार्ये मातुला तिथि संश्रितैः वृद्धबालातुरैर् वैद्यैः ज्ञातिसम्बन्धि बान्धवैः मातापितृभ्यां जामीभिर्भ्रात्रा पुत्रेण भार्यया दुहित्रा दासवर्गेण विवादं न समाचरेत्. एतान् विमुच्य संवादान् सर्व पापैः विमुच्यते. मग कोणीच राहिलं ना आता. म्हणजे वादच करायचा नाही. शोधा, याच्यातून कोणी सापडलं तर करावं त्याच्याशी. असं थोडंच आहे. इथे योग दोषांसमुच्चय 5 योगातले दोष आहेत ते योगाचे पंचयान कवयो विदुः. काम, क्रोध, लोभ, भय आणि स्वप्न
असे 5 दोष आहेत. त्यामध्ये काम सुद्धा आहे. तर कामाला संकल्प त्यागाच्या द्वारे जिंकायचं म्हणून सांगितलं आहे. बरं. संकल्प त्याग केला म्हणजे काम झालं. तर त्यातला आम्ही असं म्हणतो की संकल्प त्याग जेव्हा होईल तेव्हा होईल, आधी आग्रहाचा त्याग करावा. आग्रहाचा त्याग करावा. हा. नंतर जेव्हा मग संकल्पाचा त्याग होईल तेव्हा तर पूर्ण जिंकलं जाईल. हम्म. यात एक सांगितलंय की आणखी हे सगळे जे काम, क्रोध, लोभ, मोह, भय इत्यादी, मद, निद्रा इत्यादी सगळे दोष येतात, आलस्य वगैरे. तर हे सगळे दोष हे देवतांच्या आदेशामुळं हे मनुष्याला धर्माच्या आणि तपस्येमध्ये अडथळे आणण्यासाठी विघ्न निर्माण करतात. का तर ते देवता मत्सरी असतात. देवता त्यांना वाटतं की हे मनुष्य पुढे येईल तर आमच्यामध्ये येऊन आमच्या देखा स्थान हे करेल. म्हणून ह्या देवता ज्या आहेत एक असे दोष निर्माण करतात. एतैर्लोकाः सुसमृद्धा देवानां मानुषात् भयं तथैव देववचनात् विघ्नं कुर्वन्ति सर्वशः. हे विघ्न करत असतात. हे संन्यास वगैरे घेण्यामध्ये हे देवताच विघ्न आणतात. त्या देवता आपल्या संबंधी लोकांच्या डोक्यात मनामध्ये घुसून काहीतरी अडथळे आणून ठेवतात. वैशाली मला म्हणाले ते आलं लक्षात. तुम्हाला म्हणणं झालं त्या देवताला म्हणाले ताई. देवता कारण त्या देवतांना भीती आहे. हा हा. मानुषात भयम, देवानां मानुषात भयम. मनुष्यापासून देवांनाही भीती वाटते हे आमच्यावर जाईल. म्हणजे ते अनुष्ठान किंवा उपासना करत असताना राग तो येतो तेच कारण आहे. हे सगळं त्याच्यासाठीच आहे. हा हा. बरं बरं. त्या रागामुळे सगळं तप जात. चला ठीक. आणखी काय बोलायचं कोणाला? प्रार्थना. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नर्मदे हर.
जय विजय. नर्मदे नर्मदे. नर्मदे हर जय विजय. जय विजय. नर्मदे जय जय विजय. जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय विजय. जय विजय. जय. हे मध्ये काही वेळा ऐकवलं नाही ना काही? नाही मला काय वाटलं तिथं आता परत मी बोलले तर हम्म. खिडकी उघडताल तुम्ही, थंड सर्दीचा आवाज येत होता म्हणजे तुम्हाला, त्यामुळे थांबले बरेच वेळ. सर्दी तर झाली थोडी. पण काहीच म्हणजे ऐकूच येत नव्हतं, म्हणून मग बोलले परत. खूप वेळ म्हणजे हे झालं. मग परत तुम्ही खिडकी काढताल, पुन्हा सर्दी असून. नर्मदे हर जय नर्मदे जय विजय. नर्मदे हर जय विजय. जय विजय. नर्मदे हर. नर्मदे.